बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांची सप्रेम नमस्कार. आज की दिने 30 ऑगस्ट 2025 शनिवार. त्यांची उपस्थिती आणि वचन ध्यान. शांत या आणि जाणून द्या की मी देव आहे. मी राष्ट्रमध्ये उच्च केला जाईन, मी पृथ्वीवर उच्च केला जाईन. स्तोत्र 46 अध्याय 10 वचन. जेव्हा आपण शांतपणे बसून प्रभूच्या वचनाचे ध्यान करतो तेव्हा देवाची उपस्थिती आपल्या अंतःकरणात वागू लागते आणि जणू स्वर्गीय नदीप्रमाणे आपल्याला समाधान देते. तुम्ही जे वचन वाचले आहे ते आठवा, त्यावर चिंतन करा, त्यांचे अर्थ समजून घ्या, त्यावर गोल विचार करा. असे करताना तुम्हाला केवळ देवाची उपस्थितीच नाही तर अनेक आत्मिक आशीर्वाद प्राप्त होतील. जेव्हा देवाने येशूवाला लोकांना कनान देशात नेण्यासाठी नेते म्हणून नियुक्त केले तेव्हा येशूवाला देवाची उपस्थितीची आवश्यकता होती. म्हणून प्रभू म्हणाला, मी जसा मोसेची बरोबर होतो तसाच तुझ्याबरोबर राहीन. मी तुला कधीच सोडणार नाही किंवा त्यागणार नाही. येशू 1 अध्याय 5 वचन. प्रभूने येशूवाला नक्कीही सांगितले, हे विधिपुस्तक तुझ्या तोंडात सदैव राहू दे. दिवस रात्र त्यांचे ध्यान कर, जेणेकरून तू त्यात लिहिलेल्या सर्व पालन कर सकशील. देवाच तू यशस्वी व समृद्ध होशील. येशू 1 अध्याय 8 वचन. तुम्ही बायबल वाचता, कदाचित पाठही करता, पण खरा प्रश्न असा आहे की तुम्ही त्यांचे ध्यान करता का? कारण वचनाचे ध्यानातून आत्म्याला बल मिळते. आपण वचन फक्त चगळून दुखू नये, तर त्यांची शक्ती आपल्या अंतर्मनात उतरावी. दावीद हा गाढ ध्यान करणारा व्यक्ती होता, म्हणून त्याने लिहिले, धन्य आहे तो मनुष्य जो प्रभूच्या ध्यानात आनंद घेतो व दिवस रात्र त्यांचे ध्यान करतो. स्तोत्र 1 अध्याय 2 वचन. त्याने फक्त लिहिलेले नाही तर तसे जगले. त्याने असेही सांगितले, माझ्या अंतरुणावर मी तुला आठवतो, रात्रीची प्रहरी तुझा विचार करतो. स्तोत्र 43 अध्याय 63 अध्याय 4 वचन. ध्यान म्हणजे नेमकं काय? काही मेंढ्या, ऊंट आणि जिराफ यासारख्या प्राण्यांना एक सवय असते. ते चराई करून शांतपणे बसून अन्न परत चगळून तात. ही प्रक्रिया म्हणजे ख्रिस्ती ध्यानाची सुसंगत नमुना आहे. प्रिय देवाचे मुला, ध्यानाचे अर्थ असा की आपण जे वचन केले आहे ते पुन्हा आठवावे, त्यावर गोल विचार करावा, त्यातील शिकवण, इशारे व आशीर्वाद ओळखावेत आणि त्या वचनाला आपल्या अनुभवात उतरावे. अधिक ध्यानात वचन माझ्या तोंडाचे हे शब्द व माझे अंतःकरणाचे ध्यान हे तुझ्या दृष्टीने स्वीकाराई ठरो. प्रभू माझ्या कडक आणि माझा उतरकर्ता. स्तोत्र 19 अध्याय 14 वचन. दिवसाची बायबल वाचन. सकाळी स्तोत्र संबशी 29 अध्याय, संबशी 30 अध्याय, संबशी 31 अध्याय. सायंकाळी 1 कोरिंथियर 11 अध्याय 1 से 16 वचन. धन्यवाद.